हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्यांना साडी अजिबातच नेसता येत नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आज मी या व्हिडिओमध्ये एकदम साधी सिंपल अशी साडी जी आहे ती नेसून दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धती आहेत. जिथे मी तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करायला सांगितलेला आहे त्याप्रमाणे अगदी तुम्ही सेफ्टी पिनचा वापर केला तर तुम्हीही सुद्धा अगदी परफेक्ट अशी ही आपली दररोजची साडी नेसू शकता. तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपला पेटीकोट. आता हा इथे मी पेटीकोटचा वापर केलेला आहे. खरं तर आजकाल बऱ्याच जणी आहेत त्या शेपवेअरचा वापर करतात, पण तरीही काही जणी अजूनही आहेत की ज्या पेटीकोटचा वापर करतात. तर इथे मी पेटीकोट जो आहे तो आपल्या बेली बटनच्या एवढा घेतलेला आहे. बेली बटनच्या इथे आपल्याला घ्यायचा आहे पेटीकोट आणि जी पेटीकोटची जी नॉट आहे ती आपल्या उजव्या साईडला येणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ज्यांना अजिबातच साडीचं कशी नेसायची आहे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहे. तर आपला जो पेटीकोट आहे तो बेली बटनच्या इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि नॉट जी आहे ती आपली उजव्या साईडला येणार आहे. आणि साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला सँडलचा वापर करायचा आहे. म्हणजे कुठच्या कार्यक्रमासाठी तुम्ही जात असाल तर सँडलचा नक्कीच वापर करा. दररोजची आपली रेग्युलर साडी असते त्याच्यासाठी जरी केला नाही तरी काही हरकत नाही आहे, पण इतर कुठच्या कार्यक्रमासाठी जायचं असेल तर नक्की सँडलचा वापर करा आणि त्यानंतर साडी नेसा. आता इथे आपण साडी नेसायला सुरुवात करणार आहोत. तर इथे ती पहिल्यांदा आधी मी नॉट बांधणार आहे. नॉट का बांधायची आहे तर काय होतं ना की ते साडीचं जे पहिलं खालचं जे टोक असतं ते ज्यावेळी आपण पूर्ण साडी नेसतो ना त्याच्यानंतर कधी कधी ते टोक एकदम असं खाली येतं आणि आपली साडी खराब दिसते. तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा आधी इथे नॉट बांधून घ्यायची आहे. नॉट बांधून घेतली की त्याच्यानंतर आता साडी कशी टक करायची. इथे आता मी बघा एक असा फक्त फोल्ड करणार आहे. ज्यांना कोणाला साडी व्यवस्थित टक करता येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. असं एकदा फक्त फोल्ड करा. आपला जो पेटीकोट येणार आहे तिथपर्यंत फक्त आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली जी बाकीची साडी आहे ती आपल्याला अशा प्रकारे टक करून घ्यायची आहे. जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे साडी टक करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कधीकधी आपली जी साडी असते ती पाठीमागून बघा वरती अशी खेचली जाते. ती खेचू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला आता हा जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाच्या खाली आपल्याला अशी साडी धरून राहायची आहे आणि साडी नंतर टक करत जायचं आहे. पाठीमागून पण तुम्ही तशाच प्रकारे साडी टक करा. पायाच्या खाली आधी धरून घ्या साडी आणि त्याच्यानंतर ती जी साडी आहे ती टक करून घ्या, ज्याच्यामुळे तुमची साडी वरती खेचली जाणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण इथे साडी जी आहे ती पूर्ण व्यवस्थित अशी टक केलेली आहे. आता आपल्याला पदर काढायचा आहे. साडीचा पदर काढण्यापूर्वी पहिल्यांदा अशा प्रकारे मी साडी जो पदर आहे तो अशा प्रकारे एकत्र करून तो पाठीमागून फिरवून आपल्याला डाव्या खांद्यावरती आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एका हातात मी साडीचा पदर घेतलेला आहे आणि एका हातात दुसऱ्या साडीचं टोक घेतलेलं आहे. तर ते टोक आधी मी पहिलं टक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या साडीचा पदर. साडीच्या पदराची उंची कितपत असावी तर आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली असा आपला हा पदर आला पाहिजे इतकी आपल्याला पदराची उंची घ्यायची आहे. अशी जर का आपण पदराची उंची घेतली ना की आपण साडीमध्ये स्लिम दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंचही दिसतो. आता आपली पदराची उंची कितपत घ्यायची आहे ती आपण पाहिलेली आहे. आता पदर आपण कशा प्रकारे काढायचा आहे म्हणजे पदराच्या प्लीट्स कशा काढायच्या त्या मी तुम्हाला तर दाखवते. इथे मी डाव्या साईडने पदराला सुरुवात केलेली आहे. डाव्या साईडने प्लीट मी काढत आहे. पहिली जी माझी प्लीट आहे ती मी मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत ते पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्या काढत आहे. आता ह्या प्लीट मी कशा प्रकारे काढत आहे तुम्ही बघत असाल. पाठीमागची 2 बोटं आणि एक अंगठा अशा प्रकारे मी तो बाकीचा जो पदर आहे तो धरलेला आहे. म्हणजे सगळ्या प्लीट्स मी धरलेल्या आहेत आणि फक्त पुढच्या एका बोटाने त्याची जे माप आहे ते मी फक्त घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो पदर आहे तो आपण काढायचा आहे. आता बघा सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी अगदी एकत्र करून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही वाटल्यास पिनअपही करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे हा पदर आहे ना तो आपल्या हनुवटीखाली अशा प्रकारे धरून ठेवायचा आहे आणि नंतर बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत. आता ही जी साडी आहे या साडीला
ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत त्यांना प्रेस करायची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही आहे. तुमच्या जर इतर प्रकारच्या जर का साड्या असतील तर त्यांना मात्र तुम्हाला प्रेस करूनच घ्यावं लागेल. तर आता इथे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी थोड्या थोड्या अंतरावरती अशा प्रकारे एकत्र करत जाणार आहे. सगळ्या प्लीट्स आपल्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्याच आहेत. कधी कधी आपल्या बघा आपण पदर काढतो पण एखादी अशी प्लेट अशी असते जी बाहेर येते पदराच्या आणि तो पदर आपला खूप खराब दिसतो. यासाठी पदर काढताना आपण पहिली जी प्लीट आहे ती आपण मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या प्लीट्स आपण छोट्या छोट्या काढलेल्या आहेत. आता इथे आपला पदर आहे तो तयार झालेला आहे. पदराला पिनअप करताना कुठे करायचा तर पदराला पिनअप करताना आपण बघा आपल्या ब्लाऊजची जर नॉट असेल ना तर त्या ठिकाणी तुम्हाला पिनअप करायचं आहे. अगदी खांद्याच्या वरती पिनअप करायचं नाही आहे. खांद्याच्या थोडंसं पाठीमागे गळ्याच्या अगदी जवळ करायचं नाही आहे. गळ्याच्या थोडंसं बाजूला तुम्हाला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना तुम्ही इथे आडवा पिनअप नक्की करा. तर आता इथे मी नॉटच्या इथे म्हणजे आपली जी ब्लाऊजची नॉट आहे तिथे मी पिनअप केलेला आहे. आता इथे आपल्याला समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आपण ना इथे या प्लीट्स अशा प्रकारे घेतल्या ना की पहिली जी आपली प्लीट असते ती एकदम अशी आपल्या गळ्याजवळ येते, मग आपलं समोरून एकदम खराब दिसतो. त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपल्याला पिनअप करायचं आहे. कशा रीतीने करायचं आहे तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिली जी प्लीट आहे आपल्याला तीच फक्त घ्यायची आहे आणि तिलाच पिनअप करायचं आहे. तर पहिल्यांदा आधी इथपर्यंत आपल्याला समोरून असताना सरळ प्लीट घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक अशी प्लीट करायची आहे म्हणजे एक फक्त प्लीट म्हणजे फोल्ड करायचं आहे. थोडंसं आपल्याला तिरकं फोल्ड करा, थोडंसं तिरकी आपली ती प्लीट यायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि बस ब्लाऊज आणि ती पहिली जी आपली प्लीट आहे फोल्ड केलेली तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे. पिनअप आपला करून झालेला आहे. आता आपल्याला जी पहिली आपण प्लीट आता घेणार आहोत ना ती अगदी आपल्या गळ्याजवळ येणार नाही आहे. तुम्ही ते बघत असाल व्हिडिओमध्ये पहिली जी प्लीट आहे ती आपल्या गळ्याजवळ आलेली नाही आहे. तर जिथे जिथे पिनअप मी केलेलं आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हीही अगदी परफेक्ट अशी साडी नेसू शकता. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता ह्या ज्या प्लीट्स बाकीच्या राहिलेल्या आहेत तर त्या पसरल्या जात आहेत, तर त्या पसरल्या जाऊ नयेत यासाठीही आपल्याला एक पिनअप करायचं आहे. तर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायच्या आहेत. पहिली जी प्लीट आहे त्याला आपण पिनअप केलेलं आहे, ती सोडून बाकीच्या सगळ्या प्लीट्सना आपण एकत्र आणायचं आहे. आणि आता पिनअप करताना समोरून आपल्याला पहिली जी प्लीट आहे आपली ती सोडून बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्यांना आतल्या साईडने आपल्याला पिनअप करायचं आहे. यामुळे काय होईल की इथे आपण जो पिनअप केलेला आहे ना तो अजिबात दिसणार नाही. यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथे पिनअप करायचं आहे. आता आपला हा पदर पूर्णपणे व्यवस्थित असा सेट झालेला आहे. समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कमरेच्या इथल्या प्लीट्स कशा पद्धतीने काढायच्या आहेत. मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहे. कोणीही ती ट्रिक वापरू शकतं, इतकी सोपी आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, आता ही जो आपण प्लीट्स ज्यावेळी कमरेच्या इथल्या काढतो त्यावेळी तो जो काठ असतो तो आपण असा पहिल्यांदा ते खेचून घेतो. खेचून घेतल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे त्या दोन बोटांमधून आपल्याला ह्या प्लीट्स काढायच्या आहेत. म्हणजे काय करायचं आणि परत एकदा मी तुम्हाला दाखवते. आता ह्याची जी लांबी आहे ना मी कितपत घेतलेली आहे तीही तुम्हाला मी दाखवते. इथे आपण जी आपल्या पेटीकोटला जिथे नॉट बांधलेली आहे तिथपर्यंत हा जो काठ आहे तो मी तेवढी लांबी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्या दोन बोटामधून अशा प्रकारे आपण फक्त तो जो भाग आहे तो आपल्याला आत असा खेचून फक्त घेतलेला आहे. आणि आता इथे आपण रबर लावत आहोत. रबराचा इथे वापर करायचा आहे. रबर प्रत्येकीकडे असतो, कुठचाही रबर तुम्ही इथे वापरू शकता. फक्त रबर आपल्याला लावायचा आहे तिथे आणि बस तो भाग आपल्याला टक करून घ्यायचा आहे. म्हणजे रबर आपला आतल्या साईडला जाईल अशा प्रकारे आपल्याला टक करून घ्यायचं आहे. बघा या साईडला आपल्या आपोआप प्लीट्स पडलेले आहेत, आपल्याला काहीही करावं लागलं नाही आहे. ही ट्रिक अगदी सोपी आहे. ज्यांना साडी अजिबात जमत नाही, प्लीट्स व्यवस्थित काढता येत नसतील कमरेच्या इथल्या, तर तुम्हाला ही ट्रिक एकदम इझी आहे. आता आपल्या कमरेच्या प्लीट्स काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या काढताना पहिली आपण सुरुवात आता कुठून केलेली आहे, उजव्या साईडने केलेली आहे. उजव्या साईडने सुरुवात केली तर पहिली जी आपली प्लीट आपण घेतलेली आहे ती आपण जिथे निऱ्या टक करणार आहोत ना तेवढ्या
रुंदीने आपण घेतलेली आहे. आणि नंतर बाकीच्या ज्या प्लेट्स आपण आहेत त्या जसे आपण पदर जसा काढला त्याच्या ज्या प्लेट्स आपण जशा प्रकारे काढल्या त्याप्रमाणे आपल्याला काढायचे आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपण आता निऱ्या काढलेल्या आहेत त्या एकावर एक अशा घ्यायच्या नाही आहेत, काही अंतरावरती आपल्याला त्या घ्यायच्या आहेत. म्हणजे एका पाठोपाठ एक अशा त्या निऱ्या ज्या आहेत त्या आल्या पाहिजेत. तर त्याप्रमाणे आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या निऱ्या ना छान दिसतात. आता त्या निऱ्यांना मी आडवा पिनअप केला आणि बस इथे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या मी टक करून घेतलेल्या आहे. अगदी प्लेन दिसतील अशा प्रकारे आपल्याला इथे निऱ्या टक करून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहत असाल एकदम परफेक्ट अशी ही जी साडी आहे ती आपण नेसून दाखवलेली आहे. आता तुम्ही पण ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो केलात ना तर तुम्ही पण अगदी परफेक्टपणे साडी नेसू शकता. आता एक शेवटची जी ट्रिक आहे ती राहिलेली आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे काय आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. तर ती पण ट्रिक तुम्ही अगदी फॉलो केली पाहिजे. पण परत एकदा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. बघा इथे हा जो साडीचा पदर आहे, साडीच्या ज्या पदराच्या ज्या समोरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला किती छान दिसत आहेत. त्या कमरेच्या इथल्या प्लेट्स पण आपल्या अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत आणि निऱ्या पण आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. आता इथे निऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाची टिप्स अशी आहे की कधीकधी आपल्या निऱ्या खाली अशा हळूहळू सरकतात किंवा अगदी इकडे तिकडे होतात. तर यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला एक मोठा पिन घ्यायचा आहे आणि तो जो मोठा पिन आहे तो आपल्या निऱ्या आणि आपला जो पेटीकोट आहे यांना आपल्याला हा पिनअप आहे तो करायचा आहे. याच्यामुळे तुमच्या निऱ्या जशाच तशा अगदी राहणार आहेत, अजिबात हलणार नाहीत का काही होणार नाही, जशा दिसत आहेत तशाच अगदी राहणार आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला पिनअप करायला सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही पिनअप करा. आणि रबराचा जो हॅक आहे कमरेच्या प्लीट्ससाठी तो तुम्ही नक्की वापरा. अशा प्रकारची साडी असेल ना तर एकदम तुम्ही परफेक्ट अशी ही साडी जी आहे तुम्ही नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.